बी बियाणं दिलं बा तुम्हाला सगळ्याला सारखं बी दिलं म्हणलं एक एक गिलास. हा हो याच्यातलं कोणाला कमी नाही पडलं पाहिजे ना शिल्लक नाही झालं पाहिजे. म्हणलं तेच म्हणलं एका एका बीचा हिशोब घेणार आम्ही. प्रत्येकाचा तास कोणतं कोणाचं आहे कोणाचं काय आहे सगळं. आता 1 नंबरवर कोणा चिंगरी 2 नंबरवर जगण्या अशा पद्धतीने आता माझ्या लक्ष आहे पुरं. लिहून ठेवतो मी आता. आणि ज्याचं निघालं नाही त्याला मजुरी भेटणार नाही सांगू राहिलो आपण आता. काय पोट्टे सांगू राहिलो पुरी पुरी मजुरी पाहिजे म्हणता ना. पाहून घ्या ना तुम्ही आमचा तास पाहून घ्या. जर नाही निघाला देऊ नका मजुरी पण पुरी मजुरी लागेल बा आम्हाला. बाय एवढा मी लागून करतो. बरं पाहू ना आता समजतेस ना आता लक्ष आहेच ना माझ्या पूर्ण लिहितच ना मी. आता बाया मंजुळा बाई तुम्ही आता सगळ्या लक्षात ठेवा. कसं आहे गोष्टी कमी करा आता. अजिबात आता लोक जेवताना हे ते नायरीला करा तुम्ही गोष्टी काही विषय नाही. पण आता इकडे हे त्याचं हे झालं त्याचं धमकं झालं त्याचं टमकं झालं. इथं गोष्टी करायच्या नाही आता. लावगण म्हणजे लावगण. एका गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा तुम्ही. जास्त खोल बी नाही करायचं बी टाकायचं आणि लय असं वरे बी नाही टाकायचं. नाही तर बाया कशा चालल्या गोष्टी करत वरे टाकत तर म्हणलं बिलकुल असं खाली टोचायचं त्याच्यातनी पद्धतशीर माती त्याच्यावर ओळायची आणि चालले आपल्या पुढे पुढे. आणि एकच बी टाकायचं नाही तर 2-2 3-3 4-4 घोसके निघाले नाही पाहिजे. नाही तर मग आम्हाला ते अजून काढा लागते. नुकसान करू नका. बियाणं लय महाग आहे स्वस्त नाही. हो ना हे तर काय नसतं वावर नाही बरं याचं निरा म्हणलंय बा ते मुंशीराम भाऊ म्हणत नाही हे जास्त. हो ना म्हणजे बा पद्धतशीर असतं थोडे आहे आम्ही नेहमीच लागवडी करणार. आजपर्यंत कुठं काही आम्ही नुकसान केलं का. मग पाहून घेता कसं निघते. हो ना माहित आहे मुली म्हणूनच म्हणून राहिलो आहे ना. आता आपल्या घरची संगस आहे काही बा कंदीलाबाची काळजीचं काम नाही. बरोबर लक्ष ठेवतो म्हणलं तू. तेच म्हणलं आता आम्ही आहोत तसं मागं लक्ष ठेवाले. तशी सुनबाई बी आहे काही विषय नाही काही लोड नाही. हे निरा इथं मागं हिंटी न नाही का. हो याच्यापेक्षा नाही काम धड करू देतील ना कोणतं काही. याला पाठवून द्या लागून रोप आणण्यासाठी. बरं मी काय म्हणतो बा आपल्याला 1 तास असं मिरचीचं वांग्याचं आणि थोडेसे काही पपईचे रोप आणा बरं. हो आपल्या वावरात लावाले. हो आता ते लाऱ्या तिथं आहे आपल्याला भेटणार नाही मग. हा संग मग होऊन जाते मग. म्हणून म्हणलं जा तुम्ही जरा तिथे घेऊन या तोपर्यंत आमचं चालू होते लावगण. आता मग तसं करू नये का. हो बरोबर ठीक आहे मग आम्ही येतो आता जरासं रोप गिप घेऊन 2-2 तास कशी लावलं तेवढंच मिरची होती वांगी हे ती नाही का. हो पाहता ती मग. तर आता सुनबाई तुम्हाला बी कमी जास्त पडलं तर आणून देतेच. आवाज देत जा. चला करा आता सुरू तास बरोबर घ्या आता एक नंबर वाईज चल द्या मग. बरोबर ठीक आहे. हो म्हणलं फक्त मजुरी संध्याकाळी भेटेल ना. संध्याकाळी म्हणजे आम्हाला जा म्हणून म्हणलं. तू पैशाचं काही पैसा ना नको लावा तुम्ही. देते ना मार्चीला संध्याकाळी पैसे द्यायला लावा तुम्ही लागून तर करा. अजून सुरुवात नाही अजून लगाची. चला घ्या आता तसं घ्या रपरप चालले आता बाया. चला पट. मेला लेखा पुरं खबर गेलं रे. जाऊन तिकडे बस बावा हो काय गेली तिकडे लावकर होय का होईल काही पोरा सरतच नाही बा. किती लंब तास आहे रे बा हे. हो मेला जीवार. काय बाबा हे कोणते लावगणा करून राहिले का काय करून राहिले काही होते माय बा 15 मिनिटं आधी तास होऊन राहिले. हे करून काय राहिले म्हणलं तुम्ही. बसायला आले का इथं. ते काय सुद्धा भाऊ तुम्ही का बसायला आले का म्हणलं. जरा ध्यान द्या ना जरा. काय करून राहिले ते लावगणा करून राहिले का काय करून राहिले म्हणलं. मावशी आता चालूच आहे रा आता काय चालूच आहे रा बा. काय थांबलो आता. काय थांबलं का आलं ना तास पुरत आलं ना आता काय बसा लागते. हे तास पुरा लवकर पटकन. बरं चला घ्या म्हणलं. सरली का आणू का कसं काय करू म्हणलं. आहे का अजून का झाली. सर किती लय आहे पण असं वाटते 10 मिनिटं बसाल तरी भेटणार नाही का. नाही हे बा कमी आहे जराशी तास जाणार नाही इकडून आता. घेऊन ये बरं झाडाखाली आहे ते घेऊन ये सरकी जाय. जरा तेवढं 10 मिनिटं बसते तरी म्हणून आण लवकर जाय पटकन. घेऊन ये तुम्ही पहिले आता बियाणं. म्हणलं त्या छोट्याला फोन करा ते. हो ना 1 तास आला पण अजून पाणी घेऊन आलं नाही ती. आलीच मी. राजेशांद्र भाऊ काही म्हणता येत ना मावशी देखता पण हे मग लस टंगडे दुखून राहिले बा. मला तर वाटते बा मनातून पोहून जा. पण आता तुम्ही आहे आता तुमचं चालू आहे लावगण. आमचं अजून काय येतच काही नाही ते. हो सरा झाला वाटते तुमचा आता. तिकडे गेले वाटते मावरात नाही का ते झाबरे गिबरे. आता तिकडे पाठवले. हो ते झालं की समजा उद्या मग आलो पोंग्याचं तसंच सरान तसंच लावगण. आज आपली होऊन जाते ना आता 4 एकर. काय होते म्हणते कायच होते मला तर वाटते मधातून पोहून जाऊ नये का काहीतरी बहाण्यानं. हो ना होते म्हणा 4 एकर होते. संध्याकाळ काय होते तर पाणी येणार बा. पाणी येणं मधात बंद पडणं. पण लेखाचं पाणी नाही येऊन राहिलं नाही. हो ना लेखाचं असं वाटते काय येते का नाही. हो जरासं म्हणजे वरेच पाहायचे काम येऊन राहिले. माल सुरू झाला पण अजून काही विषय झाला नाही. पण मीच तर विचार करून राहिला काय पांढरा डोकराला काय होते काय माझा समजायला मार्ग नाही आता. येते किती नाही किती काय होते कसं होते तर कोणी सांगते काही कोणी सांगते काही. काय म्हणलं ते कशा आलं म्हणलं कशा पाहते इतकं गमून राहिलं ना. हो लय हो तिथून पासून पाहून येऊन राहिलं बरं ते आपल्या लागून चालू ते बुजून आहे ते. राहिलं त्याचं तिकडं ते सरा पाळणं इकडे ध्यान ठेवाले पाय. जाऊ द्या तिकडे लक्ष नव्हते त्याच्याकडे आता. जाऊ दे त्याचे काम करू दे आपले करा. काय कशी ना काय कुकडे म्हणलं काय गडबड. इकडे चाल तुम्ही निंबने म्हणलं आता. हो थोड्या वेळात आता जेवण करायच लागेल ना. हो तेच म्हणलं काय लागून करून राहिले तुम्ही. मग आम्ही काय राजे करून राहिले टोकन यंत्र आणा ना. हो 10-15 हजाराचं बसले आपली येले करत का वरी नेता पैसे. टोकन यंत्र हिंते हो ना आता ना मला तर तेच वाटून राहिलं नाही का. लक्ष्मण टोकन यंत्र पोगड्या. हो हे चाललं का लय कठीण काम झालं आता. पण आता काय लावगण झाल्यावर असं वाटतं आता 1 वर्षावर जाते काम नाही का. पाहू आता काय होते आता एवढी होती पाहू नंतर विचार करू. अरे हो रे बा आणतो हो आता आम्हाला कामं करू दे जाय म्हणलं जाय. आणते निंबा आण का काही आण तिकडे. हो आमच्या इकडे टंगडे दुखून राहिले जाय. रात्यानं मुटकून जमते नाही का. फुल परेशान आहे. बरोबर चला येतो मग. हो ठीक आहे शांताराम भाऊ म्हणलं संध्याकाळी आता आम्ही मुक्कामी साव इथं म्हणलं काही बनवा म्हणलं काही जरा पार्टी गिटी संध्याकाळची. झाबरूच्या घरी एकटाच आहे ते बुडा गेला तिकडे वारीले. काही जमा म्हणलं काही ना काही जरा.
म्हणलं ना म्या काजूकरी सांगितलं दिले संध्याकाळी काजूकरी बनवू फसकला बिलकुल झाबरूच्या घरी काही टेन्शन नाही तुम्ही करा मुक्काम मस्त फसकला लक्ष्मीची लावून झाल्यावर जा आता धाबा आता सोमवारी उघडा डायरेक्ट हो काही टेन्शन नाही बिलकुल मग तुमचा सासरे वाचा ते ट्रॅक्टर काही येते ते सोयाबीन पेरायला येतो म्हणते ना येते ना उद्या म्हणलं त्याला आज काय आता गडबड करता त्याच्या ड्रायव्हर तर पेरत राहिला म्हणे मला पेरून घ्या मग एरिया आता म्हणलं लावून व्हायचे उद्या म्हणलं त्याला धड सुरू मग हो ना ट्रॅक्टर बोलावंच लागते नाहीतरी आपल्याला काही देत नाही बरं कोणी जाता हो तेच म्हणलं हो म्हणलं त्या छोट्याला फोन लावा काही येते ते हो तर झाला ना म्हणा ये ना लवकर ते येईन ना अजून मग अजून चला म्हणलं उठा आता लवकर त्याला घ्या तुम्ही लक्षण भाऊ तुम्ही खिशाने घेता ना त्याला खिशाने घ्या आणि तुम्ही म्हणलं तुमच्या याच्यात घ्या वटीत त्याला घ्या लवकर चला उभे हो ना 2 मिनिटं ते आता पाणी आणत राहिलं ते छोटे येऊन राहिलं लक्ष्मण लावा फोन लावा लवकर बस तू बी जराशी 2 मिनिटं मग काय तर जीव घेऊन लावला आमचा हॅलो काय हॅलो का पाणी आणायला का कुठे गेला म्हणलं पाकिस्तानला गेला का चला लवकर इथं पाणी नाही इथं प्याले मग काय तर चल लवकर काय कसं फालतू आलो रे फालतू आलं कसं नसतं आलंच पुरलं असतं रे पण आता काय करा मी इकडे थांबा जरा 10 मिनिटं माझ्या तंगडे गेले हो येतो ना येऊनच राहिलं नाही तर पाणी नव्हतं ना इथं बकेटमध्ये पाणी काढा गिरीवर मग मला माहिती आहे काही कळलं येऊ लागलो आता सापडलं मला भरले भरले मग काय तर इकडे हो ये लवकर ये पटकर मग आज निराळे बसला आपला टाइम पास करो हो ना तर का ढाबा काय ये लवकर ये आता नाही का आजच्या दिवस लावतो पण उद्या तर येतच नाही काही होत इकडे नाही का नाही बाबा हे पुरतच नाही आपल्याला हो बस आलोच पावलं आहे केलं ट्रॅक्टर उभं हो बस अर्धा घंटा चालवलं की थांबवलं समजा आले आता इकडे येऊन राहिले काय व्हायचं निरा बा काहीच करून नाही राहिले बरं हे झुमऱ्याने निरा हिंडून राहिले काही मजुराची इकडे जाते तर काही इकडे जाते तर काही तिकडे जाते 2 बॅगाही पेरल्या का नाही काय सांगा येईन आले बा आता इकडे काय म्हणते काय सांगा का पाटील काऊन हिंडून करून राहिले मला जास्त बसा पाणी गिनी प्या हो ना तुम्ही दिसले जेवता नाही मला चला कडे पाणी गिनी प्या हो मग कसं अजून सुरू मग जमलं नाही का आता पेरणीचं मग काय आता टाइमपास झाला म्हणा सकाळी पण झालं म्हणलं आता सुरू 2 बॅगा पडल्या बा नाही बरं केलं ते तिकडे बायाचं लाव हो पायजा फक्त तिकडे जरा जाऊन पायजा बा नाही तर एकाच्या जागी दिला सोय गंदूला टाकून थैल्याच्या थैल्या खाली व्हायच्या नाही तर अरे बाई बुडी काय साठी तिथं बघ चकचकू देत बिलकुल हा बरोबर अशी लावा मग काय काहीच नाही बा बिलकुल पद्धतशीर चालू आहे तिकडे फक्त तुम्ही सऱ्याचा बा कमी नका पडतो तेच म्हणलं नाही तर बस आपल्या इकडे तिकडे गेले ते कुठं गेला काशा कुठे गेला ते कुठे आहे म्हणलं गेला म्हणजे आता ते बैल आता लोक किती 2 वाजेपर्यंत ते चालूच आहेत ना त्याला काही खाल टाका लागेल का नाही मग झाडाखाली बांधले त्यानं आता त्याला चारा टाकून राहिला मी मागून ये बा आपल्याला शिदोऱ्या पाहिजे न्यायरी पाहिजे दुपारचं जेवण पाहिजे ते बैल ठट्ट उभेले पाहिजे त्याच्याकडे पाय नाही नको उन्हीत नाही त्याच त्या वखराले बांधून आता बांधले सावलीत नाही येऊन राहिलं ते येते थोड्या वेळात नाही मी त्याला म्हणलं 2-4 निंब घेऊन येतो मयातले गेलो असेल तिकडे ते तर पाहिजेच म्हणा निंब आला हे आला मस्त पद्धतशीर चालते आता काय म्हणते बाकी पाणी पाऊस काय शिवला भाऊ पाण्याचं काय म्हणते वातावरण काही व्हायला का बातम्या घेतला काही आपलं कसं हवामान तज्ञ लोक सांगून राहिले बा असं वातावरण आहे म्हणून आपण कसं डक साहेबाच पाहतो आणि एक आता व्हाईट गोल्ड ट्रस्ट आहे की नाही हो ते चॅनल पाहतो असतो आपण एक गजान भाऊ जाधव साहेबाचं आहे आणि आपलं एक सचिन ठाकरे 2.0 आपल्या इकडलं समजा याच्यावर आपल्याला कसं जिकडचे ते हवामान तज्ञ लोक आहे ते सांगते बा पाणी कसं येते काय ते प्रत्येक दिवसाचं तर ते पाहत असतो मी तर आता असं सांगून राहिले की बा 20 पासून तर 27 पर्यंत काही एवढं विशेष पाणी नाही म्हणते बा मध्यम सरी हे ते समजा स्थानिक पातळीवर ढगा आलं पडलं असं काही बेतुफान धुमधडाका काही नाही म्हणते हो त्या दिवशी आता काल वातावरण एवढं जबर होतं इतकं असं वाटतं की झडी लागते का पण असं तर काय आता हे 5-6 दिवस एवढा आठवडा काही नाही म्हणते जूनच्या शेवटच्या आठवड्यानी पेरण्या समजा चांगला सक्सेस होईल म्हणते हो ज्यानं पेरले ते सक्सेस झालेच समजा पण आता हे मधातले हो आता यायचं काय होईल याचं मोठं भवितव्य अंधारात दिसून राहिलं मला हो जरासं तालतोल पाहूनच काम करावं लागते बा हो एक तर आता तुम्ही तर बाबा लय सुरू केलं पुन्हा जरासा उशीर झाला ना 2 दिवस आधी जर का पेरलं असतं ना निघून राहिलं असतं पाणी आलं त्याच्यावर देतच भाऊ तर निघून राहिलं सोयाबीन मग काय तर त्या सरपंचाचं हे ते आम्ही जराशी कसं गडबड नाही केली कायची पण आता गडबड केली तर अजून आता वरच्या जर टिपारी दिली तर बस झालं 30 एकर पेरणं माया 30 एकरचे लावगण आणि 20 एकर पेरणं होते माया पण आपण एकाच दमाने एवढं मोठं कसं जुवाच खेळ नाही शेती म्हणजे जुवाचा एक प्रकारचा आहे वरली मटका आहे काय होईल काही सांगता येत नाही आलं तर आलं गेलं तर गेलं मोठं कठीण काम आहे आता 30 एकर तुम्ही समजा पराठी आज लावून राहिले म्हणजे 20 एकर लागवण होतेच तुमची आणि 20 एकर पेरणं होती म्हणजे 40 एकरले जर टिपारी बसली ना काय म्हणून तुमचे बाबा तुला अक्कल आहे का म्हणून कमीत कमी 10 एकर पाण्याची सोय आहे तुमच्याजवळ एका दमाने 20 एकराला पाणी देणं होणार आहे का तुमचं म्हणून थोडीसं घाई जरा तुम्ही जास्तच केली मजूर जास्त सांगितलं तुम्ही आपण मावलं असं बनलं होतं ना वातावरण पाहत ना तुम्ही असं वाटतं की बा 8 दिवस असंच राहते का आता बिलकुल पण एकदम यानं बिलकुल असं म्हणजे चकाटलं का उजाडलं हे पण आता पाहून आता काय होते येईल म्हणा वातावरण आहे कुठं ढग येऊन राहिले म्हणा येते झोल नका खो झोल खायची नाही माझा कास्तकारानं झोल खाऊच नाही कारण की हे परिस्थितीनुसार आपल्याला वागा लागते नाही पिकलं हे सूर्यफूल पिरले का पण झोल नाही खायची आता वाटते नाही का काय बाई इतका उशीर असते का लवकर येत जाणं अशी निम्मन फिंब पाहत जाऊन आता पटकन जेवायचं अजून सऱ्यावर लागायचं चला फटाफट बस जेवण कर म्हणलं हो ना काय झालं काय काही आता मी आहे पण तुम्हाला सांगतो ना ते शांताराम हे ते वावरा बसून एकमेकाला काताव कुताव करे हो मग गेलं तर पाहिले काय तर अरे बाबा बिजा हाल चालू आहे म्हणलं त्याचे लागून करू राहिला शांताराम हो धोत्रात नाही पाय अटकू राहिले त्याचे पण तरी बी लागून सुरूच बरोबर आहे बा हो काय राहायचं कठीण काम आहे द्यायचं अलमद्या हे ते करता येते का नाही लागून द्यायला हो अलमो काय हे ते
काय ते तुम्हीच पाहून या बा काय परिस्थिती आहे. आपल्याला तर पावल्याने जवळ राहिली चालला आलो मी इकडे. मग काय तर ते हे लंब्याच्या लंब्या सऱ्या आणि काय राजा मामी ते आलो पण मधा मधा बसते. काय मोठा घोर आहे बाबा. बियाणं सांडू नका ते अलबत्याचं गलबत्याचं मोठा ताल होता काय त्याचा बा. जर तिकडे काही नाही करला चला जेवण करतो मी. चला लागा लागेल कामोकामी जा लागा तिकडे जरासं. हो पाहा लागेल बरं ये बा जेवतो. हो चला आम्ही पाणी पितो निघतो का. हो चला. तिकडे आहे का लक्ष्मण भाऊच्या वावरात तुम्ही. हो सांगा माबुडा बी इकडे काय आला होता. नर्सरीत कोण आहे. मी घरून येतो म्हणलं तर इकडे आले वाटते ते आता. बा शांताराम भाऊ तिकडे गेले लागून करायले. माणसं नाहीत ना आमच्या जवळ. आजच्या दिवस जाऊ दे. तर बरं मी काय म्हणतो म्हणलं नाही लारा आपलं हे जे आपण आता सरे गिरे पाळले. हो बरोबर आहे का आपले शांताराम भाऊच्या वावरात 3 बाय 3 पाळला गड्या. चालते ना 3 बाय 3 चालते. पण आता कसं झालं आता विषम पद्धतीवर जास्त जोर आला. हो 3 बाय 3 म्हणलं कसं फायदेशीर आहे. तणगीन कसं डवऱ्यानं चाललं जाते. खर्च कमी येते निंदाचा. पण कसं आहे उत्पन्न कमी होते ना. झाडाची संख्या कमी होऊन जाते. 3 बाय 1 म्हणा किंवा 3 बाय 1.5 असं जर असलं तर जरा जास्त उत्पन्न येते असं आहे ते. म्हणजे समान फक्त निंदाचा खर्च जास्त येते बा. बाकी जर समजा भारी जमीन असेल तर 3 बाय 1 समजा. आणि त्यानंतर जर हलकी असेल त्याच्यापेक्षा मीडियम तर 2.5 बाय 1. नंतर मग त्याच्यापेक्षा हलकी असेल तर 2 बाय 1. अशा पद्धतीनं बरोबर सरा पाडून पराठी लावायला पुरती. हो तर म्हणजे झाडाची संख्या जास्त भरली पाहिजे. हो एवढं महत्वाचं आहे. आणि दाटवा बी लय नाही झाला पाहिजे. कारण की भारी जमिनीतनी 3 बाय 3 चालते. 4 बाय 1 चालते. 4 बाय 2 चालते. हो म्हणजे भारी जमिनीचा विषय नाही. हो ना झाडं जास्त असले पाहिजे समजा. हलक्या जमिनीत समजा झाडाची संख्या जास्त भारी याच्यात कमी समजा. अंतर जास्त हवा खिडती राहिली पाहिजे. हो ते झालं समजा. बरं तूर लावली चालते का पराठीत समजा. कसं झालं पहिले पराठीचा आणि त्या तुरीचा वेळ कालावधी सारखा होता. परंतु आता हे अर्ली झालं का नाही आता पराठ्या. तर मग तुरीचा कालावधी जास्त जाते. बरोबर त्याचं नियोजन होत नाही. म्हणून पराठीतनी तूर लावणं कसं जरा आता पहिल्या दृष्टिकोनातून काय एवढं योग्य नाही. सोयाबीनात चालते म्हणा किंवा स्वतंत्र लावली चालते. पण पराठीतनी काय होते मग सगळं अडचण येऊन जाते. पराठी निघून जाते आणि याला बसा लागते पाणी देत. म्हणून म्हणलं कसं आहे ते वेगळी जर पेरली तर बरं राहील. मग काय हिशोब नाही समजा. सोयाबीनचं समजा आता सोयाबीनचं ट्रॅक्टर येऊन राहिला समजा लक्ष्मण भाऊच्या सासरे भावाचं. ते कसं काय करा खोली गेली किती ठेवा. सोयाबीनचं कसं असते 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवर बियाणं पेरावं लागते. कारण की लय खोल बी नाही पेरतात लय वरी बी नाही घेत आहेत. दुसरी गोष्ट टोकन पद्धतीने लागवड करायची असेल तर 14 ते 16 किलो एकरी. आणि बहुपीक आता सोयाबीन लावायचं असेल तर 26 ते 30 किलो एकरी. आणि BBF करायचं असेल तर 22 किलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोयाबीन पेरताना 2 तासातलं अंतर हलकी जमीन जर असेल तर 1.25 बाय 1.5चा म्हणजे 6 असला पाहिजे. आणि भारी येतनी 2 फुटाचा असला चालते. आणि बियातलं 2 बियातलं अंतर 6 इंच भरलं पाहिजे असं पेरणीवाला सांगायचं बरोबर. बरोबर. बियाणं कोणतं वापरा समजा सोयाबीनचं समजा आपल्याला नाही आम्हाला सोयाबीन पेरायचं आहे समजा उद्या गिद्या परवा म्हणा. आता ती हलकी जमीन आहे ना बा. तर तू काय कर पाण्याचा ताण सहन करणार उबाट वाढणार घे तू. JS 9305 घे नाही तर MEUS 9562 घे. MEUS 612 पाय. असं समजा 80-90 दिवसात येणार तू अर्ली व्हेरायटीचं बियाणं वापर. आणि जर भारी असेल समजा शांतराम भोले त्याला सांगतो फुले संगम फुले किमया JS 335 हे MEUS 612 हे फुटवे करणारे हे जाती त्याला सांगून देतो. तसे आणले त्याने बॅग बरोबर मी सांगितलं त्याला. बरोबर ठीक आहे ना मला घेऊन या लागते ना पण. हो चालेल करतो मग आता सरासुर आता लक्षण भाऊचा. चालला आता त्याची लागवड सुरू आहे तिकडे. चाल ये मग तू बी इकडे थांबला. पण आता मला झाला नर्सरीत नाही फालतू काही रोप आहे बा लोक चोरून येते काय करता आपण नसलं की कोणी मग तिकडे कसं घुसला सोय. चाल येतो मग मी. ओके. बाबा का देवी जास्त पुट्ट ते डोंगळं पुट्ट का पाय बरं काय नर्सरी बनवले का त्यानं बाबा मस्त का पाय बरं वांग्याचे रोप तिकडे पपई दिसते वाटते नाही सगळे वाटते बाबा नाही. हो चाल बरं कुठे गेलं काही आवाजही नाही देऊ राहिलं. अरे कुठे आहे रे कुठे आहे म्हणलं लाऱ्या हो लाऱ्या कुठे आहे म्हणाले का चला बरं पुढे चला चला. कुठं गेलं म्हणाले का मावीन तर कुठं आहे रे कुठं आहे म्हणलं काय पुट्ट कुठं दिसून नाही राहिलं नाही. हो कसं करता कोणीला पाहिजे काय चालता वापस काय करावं म्हणलं पुट्टच नाही इथं. आता काय वापस झाला का तसे काही आपलं आता इतकं काय आता काय आपण सगळं काय घेऊन चाललो करू 50 झालं आपलं वांग्याचे टमाट्याचे काही मिरच्याचे 2-4 पपयाचे असं तसं करून घेऊन जाऊ. काय तेवढ्याचे का पैसे द्यायला लागत असते का. जाऊ तिकडे चल हो काही नसते कोण नाही आता घेऊन घे चल. हिरी काय आता नाही का 5-50 झाडाला काय म्हणते ते का पैसे मागणार का त्याची बी नाही. हो देत असतं काही नाही म्हणत. हो चल घे मग तू घे मी घेतो काही जरासं सटकन निघून जाऊ मग. चल मग म्हणलं लवकर जरासं याचं चल फटकन. आता माणसाला कुठं जावंच नाही आता का इथंच बसून ठाणबंदी. पावर आता 10 मिनिट इकडे तिकडे गेलो ते चालले घेऊन राहिले विचार नाही पूछ नाही फोन नाही फान नाही. काय म्हणलं हे कसं काय म्हणलं नाही काकाजी काय म्हणलं आबाजी काय म्हणलं वांग्याचं काय अजून नाही बाबा टमाटे झाडं ते तिकडे पपईचे कसं काय म्हणलं काही सांगणं नाही हुंगणं नाही. हो ना मग आम्ही तेच म्हणून राहिलो कोणी नाही नर्सरीत नेईन काय असे कसं काय चालतं मोर आहे. 5-50 झाडं घेतले बुवा आता हे काय चला म्हणलं आता पराठीच्या शेजी एखादा तास लावून द्यावं म्हणलं. हो बाकी काय आता काय आम्ही काय बाबा लावगण एवढं नेलं का काय 10 एकराची लावगण करून राहिलो आम्ही.
कसं काय अथर लावले का बा जे आलं ते कोणी म्हणते 10 झाड वांग्याच नेतो 10 मिरच्याच नेतो जरासच लावा लागते मला काय पुरं ना म्हणलं उन्हाभर इथंच होतं बा रात दिवशी इथंच होतं रावटी माई मग आता तुम्ही किती रुपये घेतले ते 250 रुपये तुमच्या पैसे ते याचे वांगे टमाटे त्या मिरचीचे ते 1 रुपयानं समजा 2 रुपयानं पकडत असतो पण 1 रुपयानं पकडतो ते 250 रुपये याचे ते पपया किती आहे 50 काय ते तर 50 ते 50 गुणला 5 5 25 500 रुपये झाले तुमच्याकडे 500 रुपये देऊन द्या बा रोप घेऊन जा हो 500 रुपये काय राजा 5-25 झाडं नाही तर 500 रुपये काय का लाऱ्या कसं बी का आता बापाची पडत आहे का तू तो बाप म्हणलं थैलीवर बाजार घेतला ना भाजीपाला तर म्हणत नाही काही तू का म्हणलं इतका बारीक पाहिजे लस का बारीक म्हणे बा तू बारीक म्हणजे काय पुरते का नाही ते बोर्डाचे पैसे निघाले पाहिजे तिकडे एवढं मोठं बोर्ड लावलं मी 1000 रुपयाचं त्याचे बॅनरचे पैसे नाही निघाले अजून हो का ते सगळं वाटपच करू का बा काही बी आपलं हो ते बा ते बिल फाडा तुम्ही पावती फाडा बा तर नाही आधी नाही तर रोप नेऊ नका ती हो ठेवून दे खाली काय का खाली ठेवायला लावलं इतकं का म्हणलं काय पैसे करतो बे देऊन दे बा देऊन दे 100 रुपये देऊन दे चाल 100 नाही रुपया झाड कमीत कमी सांगू मोजून घेतो मी ते झाड मग तुम्हाला काढून राहिलं ते देवीदास संस्थाने ते माबाबाजवळ व्यवहार माझ्याजवळे मग काय अचानक माय लंब करायचं काम आहे कोणती नर्सरी फरसरी चला लवकर तिकडे घ्या ते रोप बा ते बिल फाडून दे तुम्ही ते रोप मोजू द्या मला चला तिकडे त्यानुसार पैसे द्या आले का माणूस आहे बरं चाल बरं दे काय बिल देतं किती रुपये देतं हो चाल तेच म्हणलं चालले मग कोणी आलं की निघाले घेऊन हो ना इथंच थांबा लागते कुलूप लावा काय लावा चला लवकर पैसे संध्याकाळी देता बा हो कमीत कमी चला लवकर आले का लागून तर करून बसले म्हणा पण वातावरण काही जसं पाहिजे तसं नाही रे नाही का कोणा काय म्हणते डॉक्टर साहेबाचा काय अंदाज आहे सध्या एवढ्यातला समजा या आठवड्यातला या आता सांगून राहिले बा 21 तारीख आहे म्हणजे हो आज आता पोझिशन असं आहे म्हणजे कुठं सरी पडते कुठं नाही पडत म्हणजे भाग बदलून येणार आहे म्हणजे पाऊस असं आहे म्हणजे बंद नाही आहे बंद नाही म्हणजे काही लोकांना वाटतं की बा आता 27 लोक बंदच आहे का 27 पासून धुमधडा काय म्हणजे 27 ते 5 जुलैपर्यंत पण सध्या बी असं सऱ्या चालू राहील इकडे पडत उद्या तिकडे पडत असं आता आपापल्या पद्धतीने नियोजन करा तुम्ही असं त्याचं म्हणणं आहे तेच तर मला वाटते मला आज जर एखादा ठोकाला असतं ना माहिती साधलीच असती लगायची हो लाव गं एकदम एक नंबर हो पण आता काय होते काय सांगा आता जाऊ आता रातच्यावर आहे अवलंबून बरं बाकी उद्या मग तू आता सरा पाळणं झालेला आहे उद्या तू लावून नाही आणि परवा दिवशी मग आलो बघायची नाही का बस झालं मग निपटलं आपलं हो ना ते तर आहेच म्हणा पण नाही म्हणजे शांताराम नाही मावशी यावर्षी काय म्हणजे नलू मॅडम तर लग्नाचं काही योगच नाही वाटते नाही पण एक जण विचार मला हो डॉक्टर साहेब आहेत म्हणजे काय कसं काय आहेत म्हणजे विचारता मग तेवढं म्हणून म्हणलं जर असं काय नाही काही समजलं नाही उन्हाळा गेला पण लग्न नाही झालं काही नाही कसं काय केलं बा काय नाही तर लग्न तर याच वर्षी होत होतं पण मार्च आली पाहिजे होतं मग तिला 8वा गुरु लागला ना हो आता 8वा गुरु आता कसं जायपर्यंत काही विचार नाही हो आता दिवाळी नंतर हो काय आता गडबड करायची ते पुरीचं कसं शिक्षण सुरू आहे नोकरी सुरू आहे आता कसं दिवाळी थांबा म्हणून आता राहिलेला आहे असं आहे का ते 8वा गुरु नाही 8वा 12वा हे असते वाटतं मागं हो बरं असं आहे का ते हो ना ते एक जण विचार म्हणून म्हणलं बा मला कसं आता मी विषय काढीन म्हणलं बा एका दिवशी हो पण कसा काढा मला बी असं वाटे मग काय म्हणा कसं म्हणा काही विषय काढू नको हो जवळ आमच्या गावातच आहे पण काही विषय नाही हो एक दिवस हार घालून येते ना सगळं मोकळं होईल हो ना ते तर आहेच म्हणा 8व्या गुरुच्या थांबेला आम्ही पाहू आता दिवाळीनंतर काय होते काय नाही तर हो दिवाळीनंतर पाहू मग काय होते तर आता सध्या विषय काढू नको ते सांगू नको चल बा गाडी हकाल लवकर आलो बघूया चल दे पोट बरं आहे ना मग दोन्ही एखादं म्हणा नाही का लाईन आहे पुरी मोठे दोन्ही एखादं नाही का जाय तिकडे एकाच मंडपात एकाच पंक्तीच मोकळ्या नाही का तसंच पुरतेच मग आता तसं आहेच तुमचं नियोजन असं वाटतेच मला चालते बॉल बघूया जाऊ दे पुढे आता बाय सापडते का नाही आता काय सांगा आता देऊळ तर पाण्यातच आहे आपला अरे मावशी मी काय म्हणतो मावशी गुंबा मावशी आहे का घरी बोला म्हणलं काय म्हणलं नाही मजूर पाठवता का म्हणलं मा इकडे 7-8 न्यायची इकडे 7-8 उद्याची लागून करायची होती पराठीची कसं आहे आम्ही आता शांताराम भोजावरात केली आज आमचे पाय गेले कामातून म्हणून म्हणलं कोणत्या हालतीने काही करावा आमच्यावर मेहरबानी करा पण उद्या बाय इकडे मजुरीला पाठवा बरोबर पाठवतो ना काही काळजी करू नका एरिया आता लाईन पाटील म्हणे जरासं थांबतो म्हणे मी वरचं काही बरोबर दिसून नाही राहिलं म्हणे तालतंत्र 20 एकर झाली त्याची लागून 10 एकरात थांबतो म्हणे अजून पाणी येईन म्हणे जरा पण कसं लय असं म्हणजे कमी जास्त सांगितलेलं आहे म्हणे हो कुठं पडते कुठं नाही म्हणून जरासं हातावरून आहेत ते चला ना मग बरं झालं जमलं ना मग काय हरकत नाही मग द्या ना आमच्याकडे पाठवून बा हो ना मग हे बा सगळं कामं सोडले आणि पहिले इकडे आलो मला मजूर नाही सापडत झालं उद्या आपण जातच नाही पहा मग उद्या तेवढं मग हो बिलकुल हा 7-7 बाय पाठवून देतो दोघांच्या वरात नाही हो ठीक आहे जा मग तुम्ही आता काही हरकत नाही सकाळीच जमलं बा आता नाही का हो मी आता म्हणलं मग अंगाला काटे आले ते माय आता हो चला आता बस घरी जाऊन आता अंगच टाकायचं काम आहे चला येतो म्हणलं मावशी मग हो द्या पाठवून उद्या मग हो चला येतो मग हो बिलकुल या तुम्ही आता या इतका उशीर असते का मगापासून वाटच पाहून राहिलो काही येतं भाजीपाला घेऊन समार नाही ना कोणते टमाट नाही काही नाही काजूकरी करा असं करा तसं करा 7:30-8 वाजून राहिले तर हे अजून शांताराम भाऊ आले नाही लक्ष्मण आला नाही आलो पण काही नाही मग काय आता आम्ही अमुक कमी आता आमचा नाही इलाज आम्ही कुठे जाऊ शकत नाही ते मारुतला धुटकी जाऊ तर साळ भाऊची तर काय नेहमी जाऊ आता तू म्हणे थांबा म्हणून थांबलो आता चला तर लवकर भाजीचं अटपून घेऊ पटकन त्याला आवाज दे लवकर चला म्हणा बाबा भूका लागले आम्हाला इकडे हो ना तर काय लय सरकच असते अलबते हो काय सोपं आहे का इतकं मग आता देतच हो आत्ता आले हो एक तांजीचं तपून येते माणूस बाजार हो काय करे मी आलो बा भाजीपाला पाहिजे असं आहे तसं आहे घेतलं निघालो मग टाइम लागतेच ना तेवढा आता एक तर आता बाकीचं बी किराणा आणलं काही आता ते तुमच्या भाकरीचं सांगितलं ना मारुतरावजी इथं दोघाच्या
अच्छा भाकरी मला तुला बोलायला तयार नाही. तुम्ही जर तिकडे जात असाल तर म्हणे मला नको बोलावं म्हणे, तुम्ही मला सांगू नका म्हणे. मग काय झम केलं तुमचं काय तर आम्हाला माहित नाही, काय समजून नाही राहिलं. मग आता चहा पिऊन वापस आलो आम्ही. आता भाकरी तूच टाकाता ना आम्ही टाकू लागतो भले बा. बा बरोबर आहे. चला मी भाकरी बनवतो, तुम्ही भाजीची सुरुवात करून द्या. तोपर्यंत शांताराम भाऊ येते तर मग मी त्याला बोलायला आवाज देऊन देतो. हा चला आता लागा कामोकामी. ते याला सांगून देतो बा. हो लक्ष्मणले शांताराम भाऊले उद्या आपण लागूनले येणार नाही म्हणा. हो ते तिकडे आलो पंगायचे असो तर कोणाची असो बा. हो काऊन की बा टंगडे पुरे गेले आमचे. हो आता हे बा जेवलं की मुटकून झोपणं आहे मला तो घरी. हो ना सांगायला गेलतेच ना ते बाया बहुतेक सापडल्या असेल द्यायले, काही विषय नाही उद्याचा. हो, काही टेन्शन घेऊ नका तुम्ही. हो तू बिंदास राहा आता. काय तर बिंदास राहता बाबा. पुरी सोयमोड झाली ना, पुरं कमरीतून गेला ना माणूस. मग काय लवास लावा. मग काय तर माय भिन घर तिकडे तर हो ना किती लावता घातले काची. हो ना सरतच नाही. चला जाऊ दे, चला तिकडे स्वयंपाक करू, जेवण करू. किती आवाज द्यावा लक्ष्मण भाऊ, आवाज येत नाही बाबा. भिंत काय करावं. हो ना म्हणजे रोप पाहिजे म्हणे. हो सकाळीच म्हणे, आज आता संध्याकाळची येतो म्हणे माझ्या घरी. हो ना आता काय काय नाही देऊ का आवाज डबल. हा अरे कुठे आहे लक्ष्मण भाऊ, या ना. हो बाहेर या ना म्हणलं. लक्ष्मण भाऊ अरे घरी आ का. हो आले. हो थांबा आलेच. ताई आपलं हे आहेत का, आपलं लक्ष्मण भाऊ घरी आहेत का म्हटलं. हा आवाज देऊन राहिलो, काही देऊन नाही राहिले. आवाज कुठे गेले, बाहेर गेले का. ते कसं बाहेर झोपत होता ना, म्हणून थोडा वेळ लागला. तर मी काय म्हणते, ते आल्याला झोपले. हो आल्याबरोबर ते पडले तर बेडवर. आता ते काही जेवायला येणार नाही काहीच नाही. मला म्हणे ते आले तर त्यांना सांगून द्या म्हणे, किंवा आता मला काही जेवायचं काम नाही. तर ते काही येणार नाही. सांगा आता काय करा. हो ना आधीच मग नाही म्हणत असतं ना. बरं ठीक आहे बा, मग काही हरकत नाही. बरं झोपले ते नाही का. हो ना मला ते रोपाचं म्हणे येतो म्हणे संध्याकाळी भेटाले, म्हणून म्हटलं जरा भेटायचं होतं बा. किती पाहिजे काय पाहिजे काढून ठेवलं असतं मग सकाळी गेले. ते आता झोपले तर. हो आता सकाळी या तुम्ही, सकाळी काय रोपाचा. हो आता त्याची तब्येत नाही बरोबर. एका दिवसात बिमार पडले वाटते बा. बरोबर ठीक आहे. हो येतो मग आम्ही. चल बोलला जाऊ तिकडे. चल तू चाल जेवाले. झालं गेले वाटते हे बी गेले नाही ना. बस कोमातच गेले वाटते बा. तिकडे जण आलो पोंगे तसं हे तसे तिकडे लक्ष्मणराव बी. बस बा डबल आहे बा. लावगण नावच घेत नाही ते आता. हो चला आता गंधातली भाजी आपल्यालाच प्या लागते वाटते बा. नाही हो ना आता बस भाकर चुराचं कामही नाही वाटते. हो चला या मग आता. अरे काय म्हणते म्हणलं, उठले का. हा आवाज देऊन द्यायले, जेवले नाही ते. उठले का. अरे चला ना बा जेवाले. हा जेवण हा झाली ना, भाजी झाली, सगळं झालं म्हणलं. हा चला म्हणलं आपल्या घरी. नाही बा राहू दे, जेवायचं आहे बा. काहीच नाही, भूकच नाही राहिली, भूकच नाही. बस बाबा पुरे बा पाय पुरे गेले म्हणलं. आता सकाळी पोहा आता काय तर उद्या येऊन भेट आता. जा आता जा. पण ते भाजी वाया जाईल ना, ती सगळं झालं. आता जेवण करून घ्या. उठलेस तर चला ना आता. नाही ना, उठल्याच नाही जात बाबा. हे बा घासत यायची पोहे सकाळी आता. माय मला माहीत आता. ते लक्ष म्हणले म्हणा, ते बाया सापडल्या का पाहिजे म्हणा बा. तेवढं घेऊन जाजो. आपलं काही जमणार नाही उद्या. हो आपण लागूनला येत नाही, वावरात येत नाही. लावगण कामच काढलेलं दिसते मला नाही का. 2 दिवस तर काही जागेवर येत नाही बघा. बरोबर ठीक आहे, करा आराम करा मग तुम्ही. येतो मग मी. उठलं का नाही म्हणलं ते. उठून द्यायले जेवले ना ते. नाही जमत नाही ते. आता रामकृष्ण हरी म्हणे या म्हणे तुम्ही आता जा म्हणे घरी. हो आता मी चाललो घराकडे. काय समज घेऊन येतो. कुठं आले ते. काही येते म्हणलं लवकर बोला बा. भूका लागल्या मरणाच्या. झालं झोपले देत. झाला विषय मोडला द्यायचा. चला आता जेवण करून घेऊ आपण, मोकळो. चला आता कापसाची लागवड, सोयाबीन पेरणी व इतर पिकाची पेरणी आता सध्या सुरू आहे, धामधूम सुरू आहे. तर आपण शेतीवर आधारित 3 एपिसोड बनवले. यानंतर उद्याचा एपिसोड हा नवीन विषयावर आधारित. तर उद्या भेटू 5 वाजता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन आले असेल तर सबस्क्राईब करा. ठीक आहे, धन्यवाद.